बातमी उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं। मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा असं केडिया म्हणतायत। 30 वर्ष मुंबईमध्ये राहतो तरी मला मराठी कळत नाही असं केडियांनी म्हटलंय। त्यामुळे राज ठाकरे यांचं मराठी प्रेम हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्या संदर्भात राज ठाकरेंचा काय आग्रह असतो हे देखील आपल्याला माहिती आहे। मात्र उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना याच मुद्द्यावरनं डिवचलं। ते म्हणतात मी मराठी शिकणारही नाही, काय करायचंय ते करा। 30 वर्ष मी मुंबईत राहतोय तरी देखील मला मराठी कळत नाही असं त्यांनी थेट राज ठाकरेंना मराठीच्या मुद्द्यावरनं आव्हान दिलंय। मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते करा। 30 वर्ष मी मुंबईमध्ये राहतोय तरी देखील मला मराठी कळत नाही असं मराठीसाठी आग्रही असणारे राज ठाकरे यांना एका उद्योगपतीनं थेट आव्हानच दिलंय। मराठी संदर्भात उद्योगपती सुशील केडिया राज ठाकरे यांना म्हणतायत मी काही मराठी शिकणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा। 30 वर्ष मी मुंबईमध्ये राहतोय तरी देखील मला मराठी कळत नाही। मराठी आणि हिंदी या संघर्षामध्ये आता सुशील केडिया या उद्योगपतींनी राज ठाकरेंना याच मराठीच्या मुद्द्यावरती डिवचलंय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, उद्योगपती सुशील केडियांनी राज ठाकरेंना ज्या पद्धतीने आव्हान दिलंय काय म्हणतायत ते? मुंबईमध्ये आपण एकूणच बघितलं तर हा मुद्दा हळूहळू वाढताना दिसतो आहे। मुंबई हे एक मेट्रोपॉलिटन शहर आहे, ज्या शहरामध्ये सर्व भाषीय लोक राहतात आणि बरेच लोक असे आहेत जे मुंबईमध्ये राहून त्यांचा व्यवसाय करतात। त्यापैकीच एक उद्योगपती असलेले आपण पाहतोय की त्यांनी थेट राज ठाकरेंना आव्हान दिलेलं आहे। मी मुंबईत 30 वर्ष झाले राहतोय आणि त्यामुळे मी मराठीत बोलणार नाही आणि एवढ्या 30 वर्षांमध्ये मला कुठलीही अडचण आली नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये हा मुद्दा मोठा होताना आपल्याला दिसून येईल। ज्या पद्धतीनं मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी दुकानांमधल्या लोकांना किंवा सार्वजनिक ठिकाणी काही छोटे जे रिटेलर आहेत त्यांना मारहाण केली आहे, त्या आता वाढताना दिसत आहे। एकूणच मराठी विरुद्ध हिंदी असा एक नवीन वाद या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतो आहे। रिटेल असोसिएशन जे आहे त्यांच्या फेडरेशननं सुद्धा ज्या पद्धतीनं मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मारहाण केलेली आहे काही दुकानदारांना, त्याचा निषेध केलेला आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये म्हणजे उद्या आपण एकीकडे पाहतो की मराठीचा विजय झाला म्हणून दोन्ही ठाकरे एकत्रित येऊन मेळावा घेत आहेत, जल्लोष मेळावा करतायत, तर दुसरीकडे मात्र उद्योग जगतातून अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया उमटती आहे त्यामुळे येत्या काळामध्ये हे प्रकरण आता वाढीस लागणार की काय अशी चिंता या ठिकाणी निर्माण होऊ लागलेली आहे। बिलकुल प्रणाली, आणि उद्या होणारा मेळावा त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज जो काही मुद्दा पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी संघर्षासंदर्भातला एका उद्योगपतीनं काढलेला आहे तो म्हणजे सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना ज्या पद्धतीनं डिवचलंय त्यावरून मनसेकडनं काही ना काही प्रतिक्रिया येणार हे नक्कीच। काय करायचंय ते करा, मी काही मराठी शिकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। राज ठाकरे यांना आव्हान देणारे उद्योगपती सुशील केडिया हे सध्या आपल्या सोबत स्वतः आहेत। सुशीलजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। काय म्हणणं आहे तुमचं? देखिए, आपसे मेरा एक अनुरोध है। मैं अभी गूगल ट्रांसलेट की मदद से आपको मराठी में बात करूंगा क्योंकि मेरी मराठी फ्लुएंट नहीं है। जर माझे मराठी बोलणे अस्खलित असेल तर मला मारहाण करावी लागेल का? मला मराठी बोलायला लाज वाटते। बरं, मी म्हणजे असं विचारायचं की आता का मराठी बोलायला का लाज वाटते, कारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात? मैं अगर महाराष्ट्र में हूं तो कल कोई बोलेगा कि तुमको झुणका भाकर ही खाना पड़ेगा, तुमको मराठी खाना ही खाना पड़ेगा, तुमको मराठी कपड़े ही पहनना पड़ेगा। इसका कहीं अंत है क्या? राक्षसी प्रवृत्ति है अहंकार को जन्म देना। मेरे जैसे ही बनो, ऐसा एक धर्म है संसार में कि सिर्फ हमारा ही धर्म है, बाकी कोई धर्म नहीं है और वो धर्म है टेररिस्ट लोगों का। और सेम मानसिकता यहां पर है कि अगर आपको हमारी भाषा नहीं आती है तो स्टेट छोड़ के चले जाओ। ताकत है तो पहले महाराष्ट्र। सुशील जी, तुम्हाला एवढा मराठीचा राग का, एवढा तिरस्कार का मराठीचा? पण डोंट इंसिस्ट मराठी ऑन मी। माय होल स्टैंड इज मैं मराठी में अगर फ्लुएंट नहीं हूं, आप अगर मराठी चैनल हो, मेरे को आपके चैनल पे लेने के पहले आपको माइंड में सोचना चाहिए था। मैं अगर कंफर्टेबल नहीं हूं, पूरी तरह से फ्लुएंट नहीं हूं, तो मुझे एम्बैरेस होना जरूरी है मराठी बोल के? नाही, तुम्ही हिंदी बोलू शकता, काही त्याला काही प्रॉब्लेम नाहीये। पण तुम्ही एक पहिला प्रश्न विचारताच तुम्ही ज्या पद्धतीने आक्रमक झालात म्हणून विचारलं की तुम्ही मराठीचा एवढा राग का?
हाजी, मराठीचा इतका राग का तुम्हाला? आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, तर मग तो महाराष्ट्रामध्ये मेरे को महाराष्ट्र से अगर किसी तरह की नफरत होती, कोई तरह का सम्मान नहीं होता, तो मैं यहाँ क्यों रहूंगा? मैं यहाँ रहने में कंफर्टेबल हूं और इसीलिए 30 साल से रहता हूं। पर ये कहना कि हमारे जैसी भाषा नहीं होगी, हमारे जैसा भोजन नहीं होगा, हमारे जैसे कपड़े नहीं होंगे, तो तुम हमारा अपमान कर रहे हो, ये राक्षसी विचार है, ये मानविक विचार नहीं है। बरं, सुशीलजी तुमची मूळ भाषा कुठली? तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात? मैं 6 भाषाएं जानता हूं और मराठी भी जानता हूं, उसमें फ्लुएंट नहीं हूं। मैंने ये आवाज आज ट्विटर पर इसलिए उठाई कि ये लोगों को डरा धमका करके क्या साबित कर रहे हो? जान से मार दोगे? बोलो कहां आने का, मारो, कितने लोगों को मारोगे? आप ये थप्पड़ घूसे मार के ये जो आप आतंक फैला रहे हो, आतंकवाद का एक धर्म है, वो धर्म कहता है कि हमारा ही धर्म है, वरना और कोई धर्म नहीं है, और आप भी वही आतंकवाद कर रहे हो। बोलो, मैं मरने को तैयार हूं, कहां आना है, मारो मेरे को, और मेरे जैसे सैकड़ों लोग मरने तैयार हो जाएंगे। ये कोई तरीका है क्या? नाही, इतकं टोकाला जायची काही गरज नाहीये, पण सुशीलजी तुम्हाला फ्लुएंट कुठल्या कुठल्या भाषा येतात? आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। तो मैं हिंदी, बांग्ला, इंग्लिश, गुजराती और संस्कृत, ये 5 भाषाएं जानता हूं। मैं मराठी भी जानता हूं, पर अभी तक मराठी में उतना फ्लुएंट नहीं हो पाया, क्योंकि बाकी की 5 भाषाएं मैंने अल्पवयस्कता में सीख ली थी। उसके बाद से व्यक्ति के जीवन में अगर समय का अभाव हो, उसको अपने सांसारिक दायित्व, व्यावसायिक दायित्व सब पूरे करने हैं, और उसके अंदर अगर उसका काम चल रहा है, तो आप उसको भयभीत करोगे, आतंक फैलाओगे। एक आतंकवादी में और राज ठाकरे की इस नीति में क्या फर्क है? असं वाटतं आतंकपेक्षा याला मराठी भाषेचा सन्मान करणं म्हणतात। सुशीलजी तुम्ही मूळचे कुठले आहात आणि किती वर्षांपासून तुम्ही महाराष्ट्रात राहताय? आप सबसे पहले मानवता का सम्मान कीजिए। आपके जैसे अगर हम नहीं हो पा रहे हैं, तो इसका मतलब हमने आपका अपमान कर दिया क्या? असं कोणीच कोणासारखं होऊ शकत नाही सुशीलजी। फक्त महाराष्ट्रात जर राहताय तर मराठीचा सन्मान हा केलाच पाहिजे, हाच आग्रह आहे। तो मैं अगर आपके जैसा नहीं हो पा रहा हूं, इसका मतलब मैंने आपका अपमान कर दिया क्या? मैं अगर आप जैसा नहीं बन पा रहा हूं, इसका मतलब आपका अपमान हो गया? मुळीच नाही, अपमान फक्त मराठी संदर्भात आपण म्हणतोय, कुणा एका व्यक्तीशी संबंधित हे नाहीये। आपण फक्त भाषे संदर्भात बोलतोय, कारण महाराष्ट्र हे राज्य आहे आणि त्या राज्यातली पहिली महत्त्वाची भाषा जर कोणती असेल तर ती मराठी आहे। म्हणून जर आपण महाराष्ट्रात राहतोय तर आपलं कर्तव्य आहे की मराठीचा आपण सन्मान केलाच पाहिजे। ये सब डिवाइड एंड रूल की चीप पॉलिटिक्स है। महाराष्ट्र भारत का हिस्सा है और हम सब लोग पहले भारतीय हैं। मला वाटतं राजकारण याच्यामध्ये नाहीये, राजकारण बाजूला राहिलं, फक्त महाराष्ट्र आणि मराठी या 2 मुद्द्यांवरनं आपण बोलतोय। त्यामुळे मी मगाशी तुम्हाला विचारलं तसं तुम्ही कुठूनचे आहात आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही कधीपासून किती वर्ष राहताय? मैं अगर 30 साल से भी महाराष्ट्र में और फ्लुएंट नहीं हो पाया, ये मेरी कोई भी विवशता है। इसको आप ये नहीं कह सकते कि मैं आपका अपमान कर रहा हूं। अगर मैं मराठी भाषा, अगर इफ आई पास एनी डिरोगेटरी रिमार्क्स, if I pass any condemning remarks about Marathi bhasha or culture, then you can claim that I'm insulting you. But my inability so far to become like you doesn't mean I'm insulting you. बरं, पण इथे तुम्हाला कोणी म्हणत नाहीये की तुम्ही इतके आक्रमक का होताय? पण ठीक आहे, तुम्हाला कोणी जबरदस्ती केली काय? म्हणजे काय असं घडलं की त्याच्यावरनं तुम्ही एवढे राज ठाकरेंना देखील आव्हान देताय? क्योंकि अगर लोगों को रास्ते चलते मारा जा रहा है, दुकानों में घुस के मारा जा रहा है, और ये चारों तरफ माहौल बनाया जा रहा है कि अगर आप मराठी नहीं बोल सकते तो मराठवाड़ा छोड़ दो, तो आवाज तो उठानी पड़ेगी ना लोगों को। कोई ना कोई तो उठाएगा ना आवाज। ज्यादा से ज्यादा क्या करोगे? जान से मार दोगे? मारो। सुशील जी, हे असं बोलून तुम्ही चिथावणी देताय असं वाटत नाही लोकांना? मराठी माणसांना चिथावणी देताय असं वाटत नाही? मैं चेतावनी नहीं दे रहा हूं। तो क्या है? मुझे चेतावनी दी जा रही है कि मराठी नहीं बोलोगे तो मार डालेंगे। किसने बोला आपको? किसने बोला आपको? आप बांग्ला सीख सकते हैं, यहां मुंबई में रह के बांग्ला सीख सकते हैं। तुम्हाला बंगाली शिकायच्या, 5 भाषा शिकायच्या, 30 वर्ष महाराष्ट्रात राहताय, मराठी शिकावीशी वाटत नाही? नहीं, मुंबई में रह के बांग्ला नहीं सीखा, जब बंगाल में था तो बांग्ला सीखी। अरे पण मराठी का
बांगलात असताना बांगला शिकलात तुम्ही, महाराष्ट्रात 30 वर्ष आहात, मराठी शिकावी असं तुम्हाला वाटत नाही? शिकणार नाही, चिथावणी देता तुम्ही? नहीं, बिल्कुल गलत है। मेरी भाषा को, बात को मत बदलो। मैं ये कह रहा हूं कि अगर मुझे मारने की धमकी दोगे तो बिल्कुल नहीं अरे सीखूंगा। कोणी धमकी दिली तुम्हाला? कोण धमकी देणारा कोण आहे? कोणी दिली तुम्हाला धमकी? आपको मालूम नहीं है कौन धमकी दे रहा है? अरे आपको सांगा मालूम ना, नहीं है कौन पोलीस स्टेशनला का गेला नाही तुम्ही? तुम्हाला धमकी दिली तर आपको मालूम नहीं है कौन मारपीट कर रहा है रास्ते में? बायस्ड बात मत करो। बी ए न्यूट्रल जर्नलिस्ट। न्यूट्रल जर्नलिस्ट तेच सांगतोय तुम्हाला। तुम्हाला धमकी कोणी दिली? आणि जर धमकी दिली असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये का गेला नाही? जाके ट्विटर पे पढ़ो, देखो क्या हो रहा है। मीरा भाईंदर रोड में लोगों को क्यों मारा गया? क्योंकि वो मराठी नहीं बोल पा रहे हैं। तो उद्दामपणे बोलला, मी मराठीत बोलणार नाही म्हणाला, मराठीचा अपमान केला असेल त्याने। वो वायलेंस सारे नॉन मराठियों को टेरिफाई करने के लिए हो रहा है। टेरर का एंड क्या है? पण टेरर का एंड क्या? तुम्ही तर चिथावणी देताय ना लोकांना, तुम्ही पण लोकांना चिथावणी देताय। मी बोलणार नाही, मी शिकणार नाही, बिल्कुल बिल्कुल। आ बैल मुझे मार। शर्म करो, झूठ मत बोलो। शर्म करो, झूठ मत बोलो। मैंने चेतावनी नहीं दिया। मैं ये कह रहा हूं कि हमें डराओगे, धमकाओगे, मारने की धमकी दोगे तो सीखते भी है तो नहीं सीखेंगे। का नाही शिकणार तुम्ही? तुम्हाला मुंबईमध्ये तुम्ही बाकी दक्षिणेत जाऊन हे म्हणू शकता का? दक्षिणेतल्या भाषा, तिथल्या भाषेचा सन्मान करावा लागेल ना। जिथं आपण जातो तिथल्या मातीचा, तिथल्या संस्कृतीचा, तिथल्या खानपणाचा अपमान करून कसं चालेल? नहीं, ये बिल्कुल बेईमानी की बातें कर रहे हो तुम। किससे कैसे बोल सकते हो कि मैं अपमान कर रहा हूं? तुम्ही काय म्हणता मी शिकणार नाही म्हणजे? क्यों तुम्ही अपमान नाही करत का? तो तुम भी उनके साथ शामिल हो। तुम पत्रकारिता नहीं कर रहे हो, इसका मतलब तुम भी उनके साथ तुम्ही नका सांगू आम्हाला पत्रकारिता करतो का काय करतोय। तुम्ही मराठीचा अपमान का करताय? तुम्ही चिथावणी का देताय हा सवाल आहे। नहीं, दिस इज माय पर्सनल चॉइस। अगर मैं नहीं अगदी बरोबर है। तैयार हूं, नहीं तो मैं नहीं सीखने को तैयार हूं। तुम धमकी दे रहा है ना, तुम तो ओपन चैनल पे धमकी दे रहा है। जर्नलिस्ट होके मेरे को धमकी दे रहा है, शर्म कर। तू जर्नलिस्ट होके ओपन धमकी दे रहा है, शर्म कर। नाही, एक उद्योगपती म्हणून मला अशा प्रकारची भाषा तुम्हाला वापरणं योग्य आहे का? जर्नलिज्म नहीं आती है। अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत आहेत। अविनाशजी, एक प्रकारे ही चिथावणी आहे। काय आहे, ह्यांच्यासारखे जे महाराष्ट्रात होई आहेत ना, इथे बसून इथे पैसे कमवणार, आणि हा ज्याला गुंड म्हणतो ना, ती माणसं शिकलेले आहेत। हा कोण आहे? टिनपाट बिझनेसमॅन। कशाला ओरडतो चॅनलवरती? त्याला काय मराठी माहिती आहे? त्याला काय देशाबद्दल माहिती आहे? त्याला काय मराठी भाषेबद्दल माहिती आहे? त्याला काय मराठी संस्कृतीबद्दल माहिती आहे? आणि ह्याला कोणी धमक्या दिल्या? मीरा भाईंदरला काय घडलं होतं माहिती आहे का? इथे बसतात, इथे पैसे कमवतात, आणि तो जेव्हा आम्ही हिंदी भाषेला शिवाय देत नाही कधी, आणि हा का असा ओरडतोय? ह्याला भुंकायला झालंय काय एवढं? त्याला कोणत्या एकट्याला आवाज चढवता येतो काय? आणि कोणी कोणाला धमकी दिली? धमकी कोणी दिलेली आहे? हा मराठीचा अभिमान आणि स्वाभिमान आहे। तो तुम्हाला कसं म्हणू शकतो यू आर नॉट अँकर म्हणून? वी आर लिव्हिंग हिअर फॉर लास्ट 30 years. यू डोंट नो हाऊ टू स्पीक इन मराठी? आम्ही सगळ्या भाषा आत्मसात करायच्या, कशाला असल्या माणसाला बोलतो चॅनलला? If I don't know how to speak in Marathi, what time have I done? If I don't know how to speak in Marathi, हॅलो केवडियाजी, ओ केवडियाजी, मराठीत बोला, मराठीत बोला। त्यांना सांगा खूप आता नवीन इज इनफ. If I don't know how to speak Marathi, you will verify me very silently. Now you listen to me very silently. Now it is enough. कसं असतं, या देशाची त्यांना म्हणा भाषा प्रांतरचना झालेली आहे। हा महाराष्ट्र घडवायला 106 हुतात्म्यांचं रक्त सांडलेलं आहे इकडे, कळलं का? इथे यायचं, पैसे कमवायचे, मजा करायची, छान शोकी करायची, आणि मग सांगा तुम्ही मराठी बोलणार नाही, माझं काय वाकडं करायचं ते करा। ह्यांच्यासारख्या माणसांना पहिला महाराष्ट्रातून हाकलून दिला पाहिजे। कशाला फालतू फेम घेणाऱ्या माणसाला तुम्ही बोलवता, आणि का तुम्ही तुमचा अपमान सहन करताय? हे आजच्या नतरदस्त लोकांना बोलवत जाणू का चॅनलला? यांनी एक प्रकारे चिथावणी दिली की आज देणार। विलास बोलताय ना हो तुम्ही? हो हो, विलास, तुमचा मान सन्मान महाराष्ट्रात खूप मोठा आहे। आपला बडे मुद्दे शो खूप मोठा आहे, तुमचा चॅनल खूप मोठा आहे, आणि मी मनापासून सांगतोय, या असल्या तीनपाट लोकांना बोलवत जाऊ नका, ज्यांना चीप पब्लिसिटी पाहिजे, कळलं का? ह्यांना काय माहिती मराठी भाषा, ह्यांना काय माहिती संत, ह्यांना काय माहिती छत्रपती शिवाजी महाराज, ह्यांना काय माहिती आहे कुठल्या देशात नाही आले, ते कुठल्या राज्यात नाही आलेत? नाही सर, फक्त भाषा यायलाच पाहिजे। अविनाश सर, फक्त एक मुद्दा, हे जे उद्योगपती आहेत मुंबईमधले, त्यांनी सोशल मीडियावरती ट्विट करून एक प्रकारे चिथावणी देण्याचं काम केलेलं आहे, आणि त्यामुळे यांची प्रतिक्रिया
काय आहे, काय यांना प्रॉब्लेम आहे मराठीचा हा जाणून घेण्यासाठी म्हणून आम्ही ते घेतलं. पण हे आल्या क्षणापासून जे त्यांनी सुरू केलेलं आहे, अनेक वर्ष त्यांच्या मनातली जी भडास आहे ना, मराठी बद्दलचा जो द्वेष आहे ना, तो दिसतो त्यांच्या बोलण्यातनं. नाही तोच आहे ना, कारण इथे यायचं पैसे कमवायचे. मराठी माणूस सहिष्णू आहे, सहनशील आहे. हे म्हणून तामिळनाडूत जाऊन बोला, हे आंध्रात जाऊन बोला, ह्यांचं काय करतील बघा तुम्ही. म्हणून राजसाहेब ठाकरे सांगत असतात की भाषा जगली तर सगळ्या गोष्टी जगतील. लक्षात नाही तर ह्यांच्यासारखी माणसं अशी डोकी वर काढणार. आणि हा नक्की हा बोलतोय का, ह्याला कोणी बोलायला सांगितलंय, ह्याचाही तुम्ही अभ्यास करा विलासजी. ही हिंमत आली कुठून? खरंय, ही हिंमत आली कुठून? हा कुठून बोलतो एवढं? हा कोण लागून गेला एवढा मोठा? म्हणजे कुणी असा ऐरागैरा असता तर आपण त्याच्या प्रतिक्रिया घेण्याचं सुद्धा काही कारण नाहीये. पण एक उद्योजक 30 वर्ष या मुंबईमध्ये राहतात. उद्योग करतो विचारा त्याला, काय कसला उद्योग करतो? केवढ्याची काय उद्योग आहे तुमचा? काय करता तुम्ही पोटा पाण्याचं? भाई साहब आपको ढंग से बात करनी तो मैं रिस्पॉन्ड करूंगा, अदरवाइज आई माय फ्रीडम, आई कैन लीव योर शो. बोला भाऊ, तुमचं म्हणणं राइट नाउ. नहीं, डोंट टॉक टू मी सच अ बायस्ड टोन. यू कांट टॉक बायस्ड टोन. बायस्ड नाहीये, आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत, आणि आम्ही प्रश्न विचारणार. मेरा भी है भाई साहब, स्वाभिमान मेरा भी है. उसको जितने साल स्वाभिमान पाहिला मी. हा कुठला स्वाभिमान? हा महाराष्ट्रात राहतोस तू. हा आम्ही आधी तरी कोणाला करत नाही कधी. महाराष्ट्रात पैसे कमवतोस, तुझं कुटुंब महाराष्ट्रात मोठं झालं आणि म्हणतोस तू मराठी बोलणार नाही. ह्याला माज म्हणतात, लक्षात घे. कळलं का? आणि तुमचा बिझनेस अगर मैं आज तक मराठी भाषा बोलने में फ्लुएंट नहीं हो पाया तो क्या मेरे को मारोगे? फ्लुएंट भाषा, मेरे सवाल का जवाब दो. अगर मैं मराठी भाषा बोलने में फ्लुएंट नहीं हो पाया, अटक कर बोल, केवड़िया जी, मुझे मारोगे? 30 साल आप महाराष्ट्र में मराठी भाषा बोल. केडिया जी, या आप लोग मुझे मारोगे क्या? पहले हाँ या ना में जवाब दो. किसको इंटरेस्ट है तुम जैसे को मारने को? काय मेरा इंटरेस्ट है? मैं बहुत गिना हुआ समझो, अपने आप समझ में आएगा. आपको जाएगा तभी. मैं ये पूछ रहा हूँ, मैं जितनी बात है उतनी बात कीजिए. अगर मैं मराठी भाषा बोलने में फ्लुएंट नहीं हूँ तो मैंने कैसे आपका अपमान किया? मैंने कैसे आपका अपमान किया? नाही अविनाश जी, मी यांना थोडं विचारतो. अविनाश जी, तुम्ही सोबत राहा. नाही मी करतो त्यांना, बोलतो त्यांना थोडं मराठी समजायला अडचण येते. आपल्या दोघांची भाषा कदाचित त्यांना लक्षात येत नाही. किशोरीताई पेडणेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. किशोरीताई ऐकताय? थेट खुलं चॅलेंज आहे आता मराठी माणसाला. बोलणार नाही मराठी, काय करायचं करून घ्या म्हणतायत. अगर मैं मराठी भाषा बोलने में फ्लुएंट नहीं हूँ और आप लोग मुझे मारोगे, आवाज बंद कर. जास्त बकबक केली. आता जे सत्तेत बसलेत ना बाळासाहेबांचे विचार घेऊन, आणि जे सतत आज साहेबांचे विचार आम्हाला खूप आवडतात म्हणणारे, याला काय उत्तर देणार? त्यांच्याकडनं उत्तर घ्या. असे केडियासारखे अधिक माजोरडे या महाराष्ट्रात आणि मुंबईत सगळं काम करणार, सगळ्या सुखसोयी घेणार, सगळं करणार, आणि भाषा प्रांतवार ज्या रचना झाल्या त्या जर मांडणार नसतील तर अशा केडियांना सारखं करता येतं. हा एक केडिया नाहीये, असे अनेक किडे आहेत की जे मराठी भाषेचा द्वेष करतात. पण मुंबईत आणि हे सगळं त्याचे जे काही तमाशे चाललेत ना, हे स्वतःला काहीतरी प्रोटेक्शन हवं असणार. आणि माझं आता या सत्तेत बसलेल्या बाळासाहेबांच्या विचाराची धारा घेऊन चाललेला ना विचारतोय आम्ही आता, या अशा केडियांना तुम्ही राज्यात राहून करणार आहात की नाही बरोबर? तर आम्ही बंदोबस्त करू शकतो. आणि हे प्रोटेक्शन मिळवण्यासाठी त्याला प्रोटेक्शन हवं असतं फुकटचं, हे त्याचे धंदे चाललेत. 30 वर्ष मुंबईत महाराष्ट्रात राहून हे माजोरडापणा आला कुठून यांच्यामध्ये? आणि ह्याच्या मागे आता कोण आहे हे पण कळतंय ना. तुम्ही आम्ही हिंदू आहोत, हिंदूंमध्ये परत भानगडी चालू झाल्या, भाषा प्रांतामध्ये भानगडी चालू झाल्या. कोणी कशासाठी चाललंय या महाराष्ट्रात रणकंद? ताई मी विचारतो त्यांना, जरा शांत झालेत वाटतं ते.
केडियाजी जरा शांत काय, याला शांत करायला वेळ नाही लागणार. नाही तो भाग होईल. पण मी जरा केडियांना विचारतो, केडियाजी काय एवढं चिडलात बरं? काय प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला? एवढं का राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं तुम्ही? काय करायचं ते करून घ्या, मी मराठी शिकणार नाही. फिर आप गलत शब्दों का इस्तेमाल करें. मैंने कोई थ्रेट नहीं दिया है. मैंने ये कहा है, अगर आप सुनना चाहते हैं तो एक बार वापस सुन लीजिए. प्लीज प्लीज मला ऐकू देत बरं तुमचं काय म्हणणं आहे. एक मिनट, अब मैंने बोलने दीजिए. हाँ, मैडम से मैं एक रिक्वेस्ट कर रहा हूं, मेरे जैसे बहुत सारे लोग जो मुंबई में, महाराष्ट्र में हैं, जो बाहर से आए हैं और उनको अभी तक मराठी अगर नहीं आती है, अगर उनको डराया जाएगा, धमकाया जाएगा, मुंबई तो वो लोग मराठी कैसे सीखेंगे? मराठी के प्रति अगर आपको प्रेम जगाना है. अरे बाबा, केडियाजी ऐका ना, केडियाजी ऐका ना, नाही हो, निष्पक्षपणेच तुम्हाला विचारतोय. केडियाजी मला सांगा, तुम्हाला इंग्लिश शिकायला प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला हिंदी शिकायला प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला बांगला शिकायला प्रॉब्लेम, 6 भाषा शिकलात, 3 दशक या महाराष्ट्रात राहिलात, मग मराठी तोडकी मोडकी बोलायला एवढी लाज वाटायची काय गरज आहे बरं त्याची? हा अपमान नाहीये का मराठीचा? बोला, मुझे बोलने देना या आप अकेले बोलोगे? बोला. बीच में मत बोलना, 2 मिनट शांति से सुनना. हे मला नाही सांगायचं, बोला. जो व्यक्ति 6 भाषाएं सीख सकता है, हाँ, उसको भाषाओं से नफरत नहीं है, और उसको डेफिनेटली मराठी से नफरत नहीं हो सकती है. हिंदी की ही लिपि है, संस्कृत से उद्गम है, सिस्टर लैंग्वेजेस है ये सारी. हाँ, तो भाषा को सीखने में कभी भी आपत्ति नहीं हो सकती है. जिसको भाषाओं का शौक है, पर परिस्थितियां होती है, कोई वजह से अगर व्यक्ति नहीं सीख पाया है, तो आप उसको डराओगे, धमकाओगे, तो उसके मन में जो भी आदर सम्मान है, जो भी आप लोगों के प्रति प्रेम है, वो आप उसको खुद चुनौती दे रहे हो. आप किसी को डरा के, धमका के, मार के, पीट के सीखने के लिए प्रेरित नहीं कर सकोगे. और